या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये झाले बंद. यादीत नाव पहा. महायुतीमधील घटक पक्षांना महाराष्ट्रात सत्ता मिळवून देण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली. लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांना फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. काही महिलांनी ई-केवायसीचे पर्याय निवडताना चूक केल्याने 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ई-केवायसीची दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर किती महिला अपात्र ठरल्या या संदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. 80 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस अपात्र ठरल्या असून त्यांचा लाभ बंद झाला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेची सुरुवात झाली तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000 इतकी होती. मात्र 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्यानंतर ती संख्या 1,66,00,000 वर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अटी निश्चित करताना संबंधित महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे ही अट निश्चित करण्यात आली होती. याशिवाय इतर अटी देखील होत्या. या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी ई-केवायसी मोहीम राबवण्यात आली होती. ई-केवायसी दुरुस्तीला 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर या योजनेतील लाडक्या बहिणींची आकडेवारी समोर आली आहे. साधारणपणे 1,66,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत, तर 80 लाख महिला अपात्र ठरल्या असून काही महिलांनी ई-केवायसीची प्रक्रियाच पूर्ण केली नसल्याचं देखील समोर आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम 13 आणि 14 मे पासून देण्यास सुरुवात झाली होती. आज मे महिन्याचा अखेरचा दिवस असून लाडक्या बहिणीचं लक्ष मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लागलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची संख्या कमी झाल्याने यावर होणारा खर्च देखील कमी होणार आहे. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात, तर नमो शेतकरी महासन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेतून दरमहा केवळ 500 रुपये दिले जातात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.